आमदार इंद्रनील नाईक मंत्री होणार। यवतमाळ जिल्ह्यातील 1952 पासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनील नाईक यांच्यापर्यंत आमदारकीचा हा अभेद असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे हे मात्र नक्कीच। विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळणाऱ्या इंद्रनील नाईकांना आता मंत्रिपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे चर्चिले जात आहे। पुसद विधानसभा मतदारसंघात तब्बल 92,000च्या मताधिक्य जिल्ह्यात आजपर्यंत कुणालाही मिळाले नाहीत। त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा, माजी मंत्री मनोहर नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांच्या जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळाल्याचे बोलले जात आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीमध्ये मंत्रिपद मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असून काही खंदे समर्थकांनी चक्क दुधाभिषेक करून साकडे घातले आहेत। तेव्हा पुसदचे आमदार इंद्रनील नाईक मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे येत्या 5 डिसेंबरला कळेलच।